नमस्कार मंडळी, आजच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता आताच आपण शेडवर आलेलो आहे आणि आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे सर्वात महत्त्वाची व्हिडिओ आहे ही कर्सोलिंग TH. आपण शेडमध्ये कोंबड्या पाळतो व पूर्ण काळजी घेतोच, पण ही एक अशी महत्त्वाची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. कारण गावरान कोंबड्या पालनांसाठी संचारांसाठी फवारणी खूप महत्त्वाची आहे. फवारणी केल्याने खूप सारे फायदे होतात. हे बघा, आता आपण आपल्या कोंबड्या सोडलेल्या आहेत, त्यांना खाद्य पाणी दिलेलं आहे. तर बघू शकता आपल्या कोंबड्यांची ॲक्टिवनेस. तर आपण सुरुवातीला B904 असा एक औषध होता, मी तुम्हाला स्क्रीनवर फोटो देतोय, तो वापरत होतो. कारण की आपल्या तेव्हा बजेट कमी होता. परंतु आता आपण कर्सोलिंग TH नावाचं औषध आणलेलं आहे. तो तोच औषध कसं फवारणी करायचं व त्या औषधाचे फायदे काय काय आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि फवारणी केल्याची शॉर्ट व्हिडिओ मी तुम्हाला 2-3 दिवसामध्ये आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे. परंतु तुम्ही सर्वात प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ऑलवर प्रेस करून ठेवा. तर तुम्हाला ती व्हिडिओ नोटिफिकेशन येईल व तुम्ही पाहू शकता. तर सर्वप्रथम आपण आता खाद्य टाकलेला होता कोंबड्यांना, तर कोंबड्या सुंदर प्रकारे आपले खाद्य खात आहेत. तुम्ही बघू शकता आपल्या कोंबड्यांची ॲक्टिवनेस व आपण खाद्य 3-4 ठिकाणी टाकतो व मुक्त संचरण आपला छोटा असल्याकारणाने आपण जास्ती कोंबड्या वाढवू शकत नाही. कारण की कोंबड्या बाहेर जातात व कुत्रे, मुंगूस असे खातात. आपल्या टॉपिककडे वळूया. कोंबड्यांवर येणारे उवा, गोचडी म्हणजे असे किडे येतात ते कोंबड्यांच्या अंगावर पिसवे होतात, पिसवे. त्यांच्यासाठी हे औषध खूप महत्त्वाचं आहे, कर्सोलिंग TH. तर तुम्हाला औषधाची बॉटल पण मी दाखवते. सर्वप्रथम हे औषध मारण्याचे फायदे, खूप सारे फायदे आहेत. तर तेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. परंतु आता बघू शकता आपल्या गावरान कोंबड्या खूप सुंदर झालेल्या आहेत. आपण आपल्या चॅनलवर एक सीरीज चालू केलेली होती. ती सीरीज आपली अर्धवटच राहिलेली आहे. कारण की त्या सीरीजमध्ये आपण थोडेसे इन्फॉर्मेशन टाकायची आहेत, म्हणजे अजून व्हिडिओ ॲड करायचे आहेत. तर आता बघू शकता तुम्ही आपल्या गावरान कोंबडी आहे, त्या पिल्लांसाठी खूप चांगली कोंबडी त्या पिल्लांना ग्रोथ करत आहे. या कोंबडीखाली आपण दिलेले आहेत 20-25 पिल्ले असतील मला तरी वाटतो, कारण की खूप सुंदर अशी ग्रोथ आहे व आपण त्यांना पाणी, खाद्य दिलेलं आहे. हे यांना आपण सकाळी सोडत नाही, कारण की थंडी असते, त्याच्यामुळे आपण पूर्ण शेड पॅक केलेलं आहे. कर्सोलिंग TH कोंबड्यांना पिसवं झाली तर आपण त्या आता तुम्हाला मी तेलाचे डब्बे दाखवले व हे पूर्ण कानाकोपऱ्यात आपण मारून कोंबड्यांचा त्रास कमी करू शकतो. कोंबड्या निवांत खातात, पाणी पितात आणि जास्त ॲक्टिव्ह राहतात. औषध म्हणजे कर्सोलिंग TH मारल्याने पिल्लांवर उवा होत नाही, पिसवे होत नाही, वजन चांगले होते, वाढ चांगली होते व अशा विष्ट्यांमध्ये आपल्या विष्ठा एकाच जागी साचल्या कारणाने कर्सोलिंग TH मारण्याने पूर्ण त्याच्यातले किटाणू म्हणजे नष्ट होतात. व्हायरल इन्फेक्शन येत नाही लवकर. बाह्य कोंबड्यांमुळे होणारे रक्तक्षय, आस्थपणा आणि इन्फेक्शनचा धोका कमी होतो. फवारणी केल्यामुळे शेड, भिंती, कोपरे स्वच्छ राहतात आणि कोंबड्यांची पुन्हा वाढ होते. तर बघू शकता ही बॉटल आपण आणलेली आहे कर्सोलिंग THची. तर हिच्या मागे पण थोडीशी डिटेल्स आहे, कोणत्या कोणत्या रोगांवर आहे, कोणते कोणते इन्फेक्शन दूर करू शकते. तर ही आहे 500 mlची, म्हणजे अर्धा लिटरची बॉटल आहे. ह्याच्यावर आपली किंमत पण दिलेली, ही आपल्याला पडलेली 827 रुपयाला होती, पण आपल्याला 800 रुपयाला दिलेली आहे, कारण की आपण दुसरं साहित्य देखील घेतलेलं होतं. तर गावरान कोंबडींसाठी खूप महत्त्वाचं आहे. हे औषध मुक्त संचारण गावरान कोंबड्यांसाठी खूप महत्त्वाचं व उपयोगी आहे. 500 mlची पॅक असल्यामुळे एकाच वेळी जास्त शेडमध्ये फवारणी करता येते व आपण हिला 1 लिटरला 3 ml इंजेक्शनचा ml असतो, तो आपण 1 लिटरला वापरू शकतो. 3 ml 1 लिटरसाठी वापरू शकतो. कर्सोलिंग TH फवारणी केल्यावर उवा, पिसवे चा त्रास कमी होतो व बाकी इन्फेक्शन म्हणजे म्हणजे आपला हे येतो बघा ना, डोळ्यात कोरायजा, असे इन्फेक्शन पण दूर होतात. शेडमध्ये किटाणू पूर्ण मरून जातात, पिल्लांची वाढ चांगली होते आणि शेड स्वच्छ राहते. म्हणून मुक्त संचारण कुक्कुटपालनात हे औषध खूप महत्त्वाचं आहे व खूप फायदेशीर आहे. व या व्हिडिओमध्ये आपण सांगलेलं आहे याचे फायदे. आपण यांना बाहेर पण मारू शकतो. आता ही कोंबडी आहे, इथे पूर्ण पूर्ण बाउंड्रीच्या बाहेर मारल्याने आपले व्हायरस येत नाही, किटाणू बॅक्टेरिया येत नाही.
खास करून शेडच्या कानाकोपऱ्यात वरतून फवारणी करायची. तुम्हाला फवारणी करण्याची मी शॉर्ट व्हिडिओ देखील टाकणार आहे. आपण सर्वजण साईडून फवारणी करतो, तशी न करता वरतून फवारणी करायची. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी धन्यवाद.